टेलर, झालं का माझं ब्लाऊज शिवून? होय. ए, पैसे राहिले तुमच्या ह्याचे. देते की. आधी ब्लाऊज कसं झालंय ते तरी बघू द्या. हिला आत काय संशयास्पद दिसलं की काय? सॉरी हा, खरं सॉरी. ठीक आहे, हरकत नाही. आवरा आणि या बाहेर लवकर. आवडलं बरं का? तुमचं काम सगळे म्हणतात तसंच आहे तुम्ही. नाही म्हणजे तुमचं फिटिंग कधी चुकत नाही. ह्यावेळी पण नाही चुकलं. तुमच्यासारखं टेलर असेल तर माझ्यासारखी बाई रोज ब्लाऊज शिवत. येऊ मग? ब्युटिफुल. हाय का आता ही काय पद्धत झाली का वागायची? हा, फोन उचलणं झालाय म्हणजे समजायचं तरी काय माणसानं? बाई नुसता जीवाला घोर लावून ठेवला या पोरानं. रंजे, बाई हळू बोल की. काय झालंय तरी काय एवढं वैतागायला? हाय का आता इथं मला काळजी म्हणल्यानंतर मीच वैतागणार ना, बाकी कोण कशाला वैतागतंय? अगं नेहमी असं कोड्यात बोलायचं काय चाललंय ग तुझं? ते कोड्यात बोलायचं पहिलं बंद कर आणि काय झालं ते सांग नीट. हा, फुलत आहे जसं काय तुला माहितीच नाहीये.
अगं इथं सुद्याचा कालपासून काही पत्त्या नाहीये, दिवसभर घरी आलेला नाहीये, फोन करते तर फोन उचलना झाले. पण आहे का तुम्हाला कुणाला काही त्याची काळजी? हा माहिती तरी आहे का सुद्या घरात नाहीये ते? ए त्याची कशाला काळजी करायची ग? गेला असेल कुठेतरी तपास करायला. हा आणि तू काय अगं पहिल्यांदाच जातोय का बाहेर कुठे? अगं ते चौकशी करायला काय तपास करायला गेला असेल. हा आत्या झालं हे असं बोललं ना का तुम्ही सगळेजण हात वर करायला मोकळे. बाई हित्त योगोपा 1000 वेळा घराच्या बाहेर राहतोय, पण त्याला जराशी यायला उशीर झाला तरी करताच ना काळजी. हा जाताच ना गावभर शोधायला, फिरताच ना सगळे. पण इथं माझ्या लेकराची वेळ आली ना का सगळं बासण्यात गुंडाळून ठेवत्यात. गोपाळ असताना या जागे फुलत आहे तरी हे ना हे आजारपणात पण लुटू 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 त्याला शोधायला गावभर फिरले असते. रंजना त्या हळू बोला. आधीच आपण बरं नाहीये. तुमचा असा आवाज ऐकला ना त्यांच्या 2-4 काट्या अजून पडतील तुमच्यावर. तुम्ही नका काळजी करू हो. सुधाकर भाऊजी जामकर साहेबांसोबत असतील. तसं पण त्यांना घरच्यांपेक्षा जामकर साहेब जास्त महत्वाचे आहेत ना. अरे लाले तोंडाला आवर घाल बर का, नाहीतर आहे ना असणारच आहे की. अगे घरात कवडीची किंमत नसल्यावर तो बाहेरच रमणार. रक्तातल्याला डावलायचं आणि त्या भामट्याला घेऊन डोक्यावर नाचायचं, अशी गत आहे तुमची. घसरली का परत गाडी तुमची माझ्या लेकावरती? ए बाई मी तर काय त्या भामट्याचं नाव पण घेतलं नाही. हा पण तुला बरोबर कळलं, म्हणजे तुला पण कळलंय बरोबर माहितीये की तो भामटा आहे म्हणून. हा आत्या बाई जरा शांत बसा की. शांत बसायला काय घेणार आहे तुम्ही? अगं तुम्ही सगळेजण आता शांत बसा. इथं माझा सुद्या घरी आलेला नाहीये. बाई कुठं गेला असेल माझा सुद्या? सुधाकर भाऊजी पोलीस स्टेशनला नाहीयेत, रात्रभर घरी नाहीयेत. मग गेले कुठे? जामकर साहेबांसोबत पण नव्हते काल रात्री. काहीतरी शोधायला बाहेर गेले नाहीत ना? काल जामकर साहेब घाईत निघून गेले. त्यांना काय सापडलं तर नसेल ना? त्या आर्याबद्दल काय कळलं असेल का? पण काय? दारू बिरू प्यायला तर गेला नसेल ना त्यो? अगं नाही रणजी, काय विचार करते असा? श्यामल गेल्यानंतर ना त्यानं वचन दिलंय का दारूच्या थेंबाला स्पर्श करणार आहे आणि नाही करत आहे त्यो. बाई एकदा का कान फट्या नाव पडलं ना का विचार येत आहे, मनात विचार येत आहे. बाई तुम्हाला सुद्या घरदाराला एवढा जीव लावतोय पण घरच्यांनी पाक त्याला वाऱ्यावर सोडलाय. नाही नाही रंजना त्यांची काळजी बरोबर आहे. गावात एवढं सगळं भयानक घडतंय. सुधाकर भाऊजींचं घरी न येणं एवढ्या हलक्यात नाही घेतलं पाहिजे. रंजना आत्या तुम्ही लावा त्यांना फोन, बघा तरी कुठे आहेत. ए तुझं काय ऐकू ग मी? हा मला मस्त माझ्या पोराची काळजी आहे. मला कळतं त्याला कवा फोन लावायचा आणि कवा लावायचा नाही. येते लावेल मी माझा फोन, तू सांगायची गरज नाहीये मला.